कल्पना करा, असा एक काळ जिथे मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. खालच्या जातीच्या लोकांना शिक्षण घेणं म्हणजे गुन्हा मानलं जायचं. विधवांचं आयुष्य म्हणजे जिवंतपणी शिक्षा होती. आणि त्या काळात एक माणूस उभा राहिला, ज्याने संपूर्ण समाजाला बदलून टाकलं. तो माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म, संघर्ष, शिक्षण क्रांती, सत्यशोधक समाज आणि त्यांनी बदललेला भारत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि माहिती विश्व चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण गावाजवळ ज्योतिरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील गोविंदराव फुले हे माळी जातीचे भाजीपाला आणि फुलांचे विक्रेते होते. आई चिमणाबाईंचे दुर्दैवाने ज्योतिबा फक्त 9 महिन्याचे असताना निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले नाही आणि घरातील एक नोकराणीने ज्योतिरावांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. त्यांचे कुटुंब मूळचे गोरे घराण्याचे होते. पेशव्यांच्या काळात त्यांच्या आजोबांनी फुलांचा पुरवठा केला म्हणून 35 एकर इनामी जमीन मिळाली होती. पण काकांनी ती हडप केल्याने कुटुंब गरिबीत सापडले. त्यामुळे फुले हे नाव पडले, फुलांचा व्यवसाय करणारे. बालपणी ज्योतिरावांना शेती आणि दुकानात मदत करावी लागली. त्या काळात माळी जातीत शिक्षणाची फारशी परंपरा नव्हती. ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे शूद्र माळी मुलांना शाळा बंद होती. पण एका माळी शेजाऱ्याने वडिलांना समजावले आणि ज्योतिरावांना प्राथमिक शाळेत घातले. तिथे त्यांनी वाचन, लेखन आणि गणित शिकले. 13व्या वर्षी ज्योतिरावांचे लग्न सावित्रीबाईंशी झाले. सावित्रीबाई तेव्हा 9 ते 10 वर्षाच्या होत्या. त्या काळातील बालविवाहाची प्रथा होती, पण या लग्नाने इतिहास बदलला. 1842 मध्ये ज्योतिराव स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये दाखल झाले. इथे त्यांना इंग्रजी शिक्षण मिळाले. मिशनरींनी चालवलेल्या शाळेत त्यांना थॉमस पेनचे राईट्स ऑफ मॅन, अमेरिकन स्वातंत्र्य लढा, गुलामगिरी विरोधी चळवळी आणि बुद्ध कबीर यांचे विचार कळले. 1847 मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे 1848 मध्ये अहमदनगर मधील मिस फरार यांच्या मुलींच्या शाळेत गेल्याने स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळाली. पण एका घटनेने त्यांचे जीवन बदलले. 1848 मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात ज्योतिराव वरातीत सहभागी झाले होते. पण वरातीतील ब्राह्मण नातेवाईकांनी त्यांना शूद्र आहेस, इथे काय करतोस म्हणून अपमानित केले. ज्योतिरावांना लगेच कळले, ह्या जाती व्यवस्थेतून शूद्र आणि स्त्रियांना शिक्षण देऊन या गुलामगिरीतून मुक्त करायचे. ज्योतिरावांनी घरी सावित्रीबाईंना वाचन, लेखन शिकवले. ज्योतिबा फुले म्हणायचे, शिक्षण हेच स्वातंत्र्याचे साधन आहे. 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात हे खूप मोठे पाऊल होते. सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. सुरुवातीला 8-9 मुली आल्या, पण उच्चवर्णीयांनी विरोध केला. दगड मारणे, शिव्या देणे, रस्त्यात अडवणे. सावित्रीबाई फुले रोज शाळेत जाताना लोक त्यांच्यावर चिखल फेकायचे, पण त्या दुसरी साडी घेऊन जायच्या आणि शाळेत जाऊन बदलायच्या. हीच खरी शिक्षणाची क्रांती होती. एकदा तर सावित्रीबाईंना गर्भवती विधवेच्या बाळपणात मदत केल्याने दगडफेक झाली. पण ज्योतिराव म्हणाले, आम्ही थांबणार नाही. 1852 पर्यंत त्यांनी 3 शाळा सुरू केल्या, मुलींसाठी आणि महारमाग अस्पृश्य मुलांसाठी. एकूण 273 विद्यार्थी. पण 1858 मध्ये 1857च्या बंडानंतर युरोपियन देणग्या थांबल्या आणि शाळा बंद पडल्या. तरीही त्यांचे कार्य चालूच राहिले. 1863 मध्ये पुण्यात एका ब्राह्मण विधवेच्या बालहत्या प्रकरणाने ज्योतिरावांना हलवले. त्या काळात विधवांची अवस्था अत्यंत वाईट होती. विधवांना डोक्यावरील केस कापायला लावायचे, पांढरे कपडे, पुनर्विवाह बंद, समाजातून बहिष्कार. त्यांनी सदाशिव, बाळलाल गोवंडे आणि सावित्रीबाई फुलेंसह विधवा आश्रम सुरू केला. गर्भवती विधवांसाठी आश्रय, शिक्षण आणि बाळंतपणाची सोय होती. त्यांनी जाहीरपणे जाहिरात दिली की कोणीही येऊ शकते. अस्पृश्यांना गावच्या विहिरीवर पाणी मिळत नव्हते. ज्योतिरावांनी आपल्या घरामागे विहीर खोदली आणि सगळ्यांना खुली केली. सर्वांना समान हक्क हा त्यांचा संदेश होता. 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. उद्देश शूद्र, अतिशूद्र, स्त्रियांचे हक्क, जातीभेद नष्ट करणे, मूर्तीपूजा, पुरोहितांचे वर्चस्व संपवणे. कोणतीही जात धर्म न मानता सगळे सामील होऊ शकत होते. लग्न पुरोहिताशिवाय साध्या मंगल अष्टकासह. घोषणावती सर्वसाक्षी जग तपते, त्याला नकोच मध्यस्थी. समाजाने गावोगावी शाखा उघडल्या. दीनबंधू वृत्तपत्र त्यांचा आवाज बनला. ज्योतिराव लेखक होते, त्यांची भाषा सोपी होती. मराठी जनसामान्यासाठी गुलामगिरी हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक. ब्राह्मणांनी शूद्रांना कसे गुलाम बनवले याची कहाणी. ब्राह्मण विदेशी, वेदपुराण खोटे असे ठासून सांगितले. अमेरिकन गुलामगिरीशी तुलना. संवाद रूपात ज्योतिबा धोंडेबा त्यात म्हटले, शूद्रांना ज्ञान नाही म्हणून ते गुलाम. शेतकऱ्यांची दुर्दशा, ब्राह्मण कर्मचारी, साहुकारी आणि ब्रिटिश अधिकारी कसे शोषण करतात.
शेती सुधारण्याचे उपाय सांगितले. त्यांनी पाणी व्यवस्थापन, शिक्षण, शेतकरी उपाशी, ब्राह्मण सुखी अशी वास्तविकता सांगितली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. याच पुस्तकातील एक प्रसिद्ध श्लोक आहे. इतर पुस्तके होती जशी इतर ब्राह्मणांचे कसब 1869, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक 1891, शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी लिहिला. ज्योतिराव ब्रिटिश राजाला शूद्रांना ब्राह्मण गुलामगिरीतून मुक्त करणारे मानत होते, पण त्यांनी हंटर आयोगासमोर 1882 ला साक्ष देताना ग्रामीण प्राथमिक शिक्षण अनिवार्य करा, शूद्रांना उच्च शिक्षणासाठी सवलती द्या असे सांगितले. 1876 ते 1883 पर्यंत ते पुणे महानगरपालिकेचे कमिशनर पण होते. 1888 मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांनी मोठ्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी दिली, पण त्याच वर्षी पक्षाघात झाला. तरीही ते काम करत राहिले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात मध्यरात्री 2:20 त्यांचे निधन झाले. सर्व जातीचे हजारो लोक सहभागी झाले. सावित्रीबाईंनी त्यांचे काम असेच पुढे चालू ठेवले, पण 1897 मध्ये प्लेगमध्ये त्याही गेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिरावांना आपले गुरु मानत होते. सत्यशोधक चळवळीने बहुजन राजकारणाला जन्म दिला. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पुणे येथील संग्रहालय, मुंबई पुण्यातील फुले मंडई, टपाल तिकिटे, पुतळे सर्वत्र त्यांचे स्मरण होते. 2025 मध्ये फुले चित्रपटही त्यांच्यावर आला होता. ज्योतिबांचा संदेश आजही लागू होतो. शिक्षण, समता, सत्य, जातीवाद, स्त्री शोषण थांबवा, शेतकऱ्यांचे हक्क जपा. तर मित्रांनो, ही होती आजची महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माहिती विश्व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.